श्रीगोंदा येथे गो सन्मान आव्हान अभियानच्या माध्यमातून समस्त गोभक्त संत समाज आणि जागरूक नागरिकांच्या वतीने नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात देशभरात गोवंश संरक्षणासाठी कडक केंद्रीय कायदा करण्याची मागणी करण्यात आली। तसेच स्वतंत्र गोपालन मंत्रालय स्थापन करून गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही यामध्ये नमूद करण्यात आली आहे। यासोबतच गोआधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शासनाने विशेष धोरणात्मक पावले उचलावीत असा आग्रहही करण्यात आला। यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सकल हिंदू समाज तसेच गोरक्षक व गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे। आज या ठिकाणी आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदू समाज त्याचबरोबर सर्व गोरक्षक आणि गोप्रेमींच्या वतीनं आपण गोमाता सन्मान आव्हान अभियान जे की संपूर्ण भारत देशामध्ये राबवण्यात आलेलं आहे। हे अभियान आपल्या देशातील सर्व साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे अभियान राबवत आहोत। या अभियानाचं प्रमुख वैशिष्ट्य किंवा या अभियानाची ज्या प्रमुख मागण्या आहेत की गोमाताची म्हणजे गोहत्या जी आहे ह्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, त्याचबरोबर आपल्या गोमातेला राष्ट्रीय माता म्हणून त्याचा सन्मान करण्यात यावा आणि या गोमातेच्या संरक्षणासाठी भारतीय मंत्रालयामध्ये एक सेपरेट मंत्रालय असावं। ज्या गोमातेच्या संरक्षणासाठी आपण झगडतोय, ह्या गोमातेच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्रित येऊन आज 27 तारखेला प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यातून तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। याच्या 4 प्रती आपण या ठिकाणी तहसीलदारांकडे दिलेल्या आहेत। एक पंतप्रधानांना पाठवणार आहोत, मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत, अशा पद्धतीनं राज्यपालांना एक पत्र आपण या ठिकाणी पाठवणार आहोत आणि संपूर्ण देशभरातनं हे अभियान आज 27 तारखेला या साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवलेलं आहे। तर आज आपण सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं श्रीगोंदा तहसीलला देखील हे निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामार्फत आपण सरकारला हीच मागणी करतोय की लवकरात लवकर आमच्या या मागण्यांचा विचार करण्यात यावा आणि या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी। जय श्रीराम। लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा।